शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। नगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील सुरभी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या माजी सैनिकाला आयसीयू वॉर्डमधील कर्मचाऱ्यांनी लघवीला जाण्याच्या कारणावरून मारहाण केली। ही घटना 26 जुलै 2024 रोजी रात्री घडली। या प्रकरणी सुरभी हॉस्पिटलचे रात्री पाळीचे डॉक्टर वैभव आजमेरे यांच्यासह आयसीयू मधील कर्मचाऱ्यांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अपहरण करून प्रवाशाला लुटल्यानंतर आरोपी मुंबईला गेला होता। तो मुंबईहून नगरला आला। माळीवाडा बस स्थानकात उतरताच कोतवाली पोलिसांनी त्याला अटक केली। त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। सूरज उर्फ राजू केदारे असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। आरोपी व त्याचा साथीदार पुणे बस स्थानकातील प्रवाशांचे अपहरण करून त्यांना लुटत असे। बीड येथील अनिल गोरख हाडे या प्रवाशाचे अपहरण करून आरोपीने लुटले होते। याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्हा रुग्णालयाने पोलीस स्टेशनला रीतसर फिर्याद दिल्यानंतर शासनाच्या ऑनलाईन पोर्टलचा दुरुपयोग करून कोणी दिव्यांग प्रमाणपत्र काढली याचा तपास करता येईल असे पत्र सायबर पोलिसांनी रुग्णालयाला पाठवले आहे। नगर जिल्हा रुग्णालयाच्या नावाने चार व्यक्तींनी रुग्णालयाच्या परस्पर ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र काढली आहेत। नगर शहरातील पोलिसांना देवदूत पाहायला मिळाला। नालेगाव अमरधाममध्ये ओढलेल्या मृत नवजात अर्भकाचे नातेवाईक शोधून पोलिसांनी त्या बालकाचा विधिवत अंत्यविधी केलाय। हा सर्व घटनाक्रम अवघ्या 6 तासात घडला। या घटनेची सध्या राज्यभर चर्चा होत आहे। पोलीस निरीक्षक दराडे यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकाला मृत नवजात बालकाचे नातेवाईक शोधण्यासाठी रवाना केलं। 2 तासात या पथकाने जिल्हा रुग्णालयातून मृत अर्भकाचे नातेवाईक शोधलेत। कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या 17 गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांनी सुटका केली आहे। ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली। या प्रकरणी कदार मुसा शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गोपनीय माहिती मिळाली की बेपारी मोहल्ला येथे एका बंद घरामध्ये काही गोवंशीय जनावरे डांबून ठेवली आहेत। त्यानुसार पोलीस पथकाने तेथे छापा घातला असता पाणी चारा विना लहान मोठी गोवंशीय जनावरे बांधलेल्या स्थितीत आढळून आली। 3,10,000 रुपये किमतीच्या या गोवंशीय जनावरांची पोलिसांनी सुटका केली। या प्रकरणी पोलीस कर्मचारी सतीश शिंदे यांच्या फिर्यादीवरून कदार मुसा शेख व जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल धोत्रे करत आहेत। शहराची खबरबातमध्ये इथे संपतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।